नमस्कार. आज 26 एप्रिल. गेली काही वर्ष वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून 26 एप्रिलला न्यायमूर्ती म गौ रानडे आणि रमाबाई रानडे यांचं स्मरण केलं जातं. गेल्या काही वर्षांपासून न्यायमूर्ती रानडे स्मृती पुरस्कार पुण्यामधल्या 5 संस्थांनी एकत्र येऊन सुरू केला, जो वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून प्रदान केला जाऊ लागला. कोविडच्या पार्श्वभूमीमुळे यंदा हा पुरस्कार वितरण समारंभ आत्ता होऊ शकणार नाही, परंतु या निमित्ताने न्यायमूर्ती रानडे उदारमतवादी तत्त्वज्ञ या विषयावर एका विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. प्राध्यापक मिलिंद जोशी आजचं व्याख्यान देतील. प्राध्यापक मिलिंद जोशी हे सुप्रसिद्ध वक्ते आहेत, परंतु मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ते मूळचे अभियांत्रिकी शाखेचे स्नातक आहेत, म्हणजे ते इंजिनिअरिंगमधले ग्रॅज्युएट आहेत. त्यानंतर वक्तृत्व आणि साहित्य यांच्या आवडीमुळे ते सुरुवातीला कैलासवासी शिवाजी सावंत आणि त्यानंतर कैलासवासी शिवाजीराव भोसले यांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं आणि त्यानंतर महाराष्ट्रभर त्यांच्या वक्तृत्वाने श्रोते न्हाऊन निघाले. आज एक सुप्रसिद्ध वक्ते म्हणून, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उत्साही कार्याध्यक्ष म्हणून आणि अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखक म्हणून प्राध्यापक मिलिंद जोशी आपल्याला परिचित आहेत. न्यायमूर्ती रानडे उदारमतवादी तत्त्वज्ञ या विषयावर आता त्यांचं व्याख्यान होईल. प्राध्यापक मिलिंद जोशी. बंधू भगिनींनो, आज वसंत व्याख्यानमालेमध्ये न्यायमूर्ती रानडे उदारमतवादी तत्त्वज्ञ या विषयावरती मनोगत व्यक्त करताना मला अतिशय आनंद होतो आहे. एकतर ही व्याख्यानमाला न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेनं सुरू झाली आणि मी ज्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचं प्रतिनिधित्व करतो आहे, ती साहित्य परिषदसुद्धा ज्या ग्रंथकार संमेलनातून तिची मुहूर्तमेढ रोवली गेली, तिचा कार्याध्यक्ष म्हणून मी सध्या कार्यरत आहे. 1878 साली पहिलं ग्रंथकार संमेलन हे न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली हिराबागेमध्ये भरलेलं होतं. दुसरं सार्वजनिक सभेच्या सभागृहामध्ये झालं, तिसरं साताऱ्याला झालं आणि चौथं ग्रंथकार संमेलन हे 26 आणि 27 मे 1906 रोजी मळेकरवाड्यामध्ये प्रसिद्ध कवी गोवा कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं. आणि त्या ग्रंथकार संमेलनाच्या समारोपाला लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट न. चिमकेळकर उपस्थित होते. अर्थात रानड्यांनी सुरू केलेली ही ग्रंथकार संमेलनं काही कारणामुळे खंडित होत होती. या खंडित संमेलनाला जर एखाद्या स्थायी संस्थेचं रूप दिलं तर त्यामध्ये सातत्य राहील, असा विचार लोकमान्यांच्या मनामध्ये आला आणि समारोपाच्या कार्यक्रमामध्ये साहित्य सम्राट न. चिमकेळकरांनी घोषणा केली की आज रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन होते आहे आणि लोकमान्यांनी उठून तिला पाठिंबा दिला. म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलनं सुरू केली आणि चौथ्या ग्रंथकार संमेलनामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली आणि गेली 115 वर्ष अव्याहतपणे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी साहित्य परिषद कार्यरत आहे. आणि खूप मोठ्या साहित्यिकांनी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं होतात, पण त्याचं सगळं मूळ हे न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेल्या ग्रंथकार संमेलनामध्ये आहे. आणि 1961 साली ज्यावेळेला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद आणि भारतभर काम करणाऱ्या ज्या वेगळ्या साहित्य संस्था होत्या, त्यांनी एकत्र येऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्थापना केली. दत्तो वामन पोद्दारांनी त्यावेळेला पुढाकार घेतलेला होता आणि दत्तो वामन पोद्दार हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे त्यावेळेला कार्याध्यक्ष होते. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालं. पण त्यापूर्वीची सगळी संमेलनं ही महाराष्ट्र साहित्य संमेलने या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली. त्यामुळं आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं जी होतात त्याची मूळ प्रेरणा ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची आहे. हे नव्या पिढीला आज खरं सांगण्याची आवश्यकता आहे.
आणि ही वसंत व्याख्यानमाला, हेमंत व्याख्यानमाला, वक्तृत्व उत्तेजक सभा ही सगळी निर्मिती न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेला केलेली आहे. म्हणजे 19व्या शतकामध्ये आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटवणारं एक अलौकिक कर्तृत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला न्यायमूर्तींच्या खडं पाहावं लागेल. 19व्या शतकामध्ये अनेक घडामोडी घडल्या आणि आधुनिकतेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्या अर्थाने हे शतक महत्त्वाचं आहे, कारण इंग्रज सरकार हे भारतामध्ये येऊन स्थिरावलेलं होतं. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हळूहळू सुरू झालेला होता. नवशिक्षितांचा एक वर्ग तयार होत होता आणि हा नवशिक्षितांचा वर्ग इथला देश, इथली संस्कृती, इथला धर्म याविषयी गांभीर्याने विचार करत होता आणि भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे याचंही काही चिंतन करत होता. अशा चिंतन करणाऱ्या चिंतनशील विचारवंतांमध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. याचं कारण भारताच्या सर्वांगीण आणि सर्वंकष समाज सुधारणेचे प्रणेते म्हणून आपल्याला त्यांच्याकडं पाहावं लागेल. महाराष्ट्राच्या विभूषणाला, आर्यधर्माच्या अभिमानाला, नीतिमत्तेच्या निपुणतेला, स्वदेशप्रीतीच्या उद्भवाला त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्रिवार वंदन असं टिळकांचं वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं आहे. पण लोकमान्यांना न्यायमूर्ती रानडेंच्या विषयी जे वाटत होतं ते त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेलंच आहे. पण 1901 साली न्यायमूर्ती रानडे कालवश झाल्यानंतर जो अग्रलेख लोकमान्यांनी दैनिक केसरीमध्ये लिहिला, त्या केसरीतल्या अग्रलेखामध्ये लोकमान्यांनी न्यायमूर्ती रानडे यांचं जे मोठेपण आहे ते अगदी समर्पक शब्दामध्ये त्या ठिकाणी मांडलेलं आहे. लोकमान्य त्यांच्या अग्रलेखामध्ये असं म्हणतात की 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये पुणे शहरामध्ये सर्वच बाबतीमध्ये एक प्रकारची प्रेतकळा निर्माण झालेली होती. आणि ही केवळ पुण्याचीच अवस्था नव्हती, तर संपूर्ण महाराष्ट्राची ही अवस्था झालेली होती. म्हणजे एखादा हाडामासाचा निर्जीव थंडगार गोळा असावा असं त्याला एक रूप प्राप्त झालेलं होतं. तेव्हा या थंडगार गोळ्याला कुणीतरी ऊब देऊन त्याला ऊर्जितावस्था कशी प्राप्त करून देईल याचा विचार करणारी जी फार थोडकी माणसं होती त्यापैकी न्यायमूर्ती रानडे एक होते. त्यांनी हरतऱ्हेने विचार करून आणि नुसता विचार करून नव्हे तर कृती करून जे काम केलं त्यामुळं महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची पावलं प्रगतीच्या दिशेनं पडू शकली. हे जे लोकमान्यांचं मनोगत आहे ते न्यायमूर्ती रानडेंचं मोठेपण विशद करणार आहे. लोकमान्यांनी त्यांचा सर्वज्ञ असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे सर्वज्ञासाठी आवश्यक असलेली सहृदयता आणि पराकोटीची आस्तिक्यता याचा सुरेख असा संगम हा न्यायमूर्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. आणि न्यायमूर्तींनी असं म्हटलं आहे की सबंध विश्व हाच एक मोठा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये परमेश्वराचं मनोगत हे व्यक्त झालेलं आहे. न्यायमूर्तींनी आयुष्यभर सरकारी सेवा केली, पण त्यांचा स्वाभिमान हा निष्कलंक राहिला आणि न्यायाधीशासारखं पद भूषवून देखील त्यांनी जे समाजकार्य त्या काळामध्ये केलं आणि समाज जीवनाला एक मोठी गती देण्याचं काम संस्थात्मक कार्याच्या माध्यमातून केलं ते त्या काळाच्या पटलावरती आपण जेव्हा तपासून पाहू तेव्हा न्यायमूर्तींचं मोठेपण हे आपल्या लक्षामध्ये येईल. न्यायमूर्तींचा जन्म म्हणजे त्यांचा जो कालखंड आहे तो 1842 ते 1901. त्यांचा जन्म हा नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावचा आणि त्यांचं शिक्षण हे कोल्हापूरला झालं. त्यांचे वडील हे कोल्हापूर संस्थानचे कारभारी दाजी पंडित यांच्या हाताखाली जबाबनीस म्हणून कार्यरत होते. म्हणजे आत्मलीन, ईश्वरनिष्ठ आणि सहृदय असं जे त्यांचं व्यक्तिमत्व घडलं त्याला हा सगळा त्यावेळेसचा परिसर हा कारणीभूत ठरलेला होता. आणि मग ज्यावेळेला शिक्षणाची वेळ आली, मराठी शाळेमध्ये काही शिक्षण त्यांचं झालं, पण नाना मोरोजी यांनी जी इंग्रजी शाळा काढलेली होती तिथे पुढील शिक्षणासाठी न्यायमूर्ती दाखल झाले. तो काळ मोठा सनातनी होता आणि
न्यायमूर्तींच्या आईला आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेणं ही गोष्ट अजिबात आवडली नाही. म्हणजे त्यांनी 3-4 दिवस अन्नपाणी वर्ज्य केलं, कारण इंग्रजी शाळेमध्ये गेल्यामुळं मुलं बिघडतात, ती बेताल होतात आणि ती कुणाच्याच ऐकण्यामध्ये राहत नाही. तेव्हा माझ्या मुलाच्या वाट्याला हे सगळं येऊ नये असं त्यांच्या आईला वाटत होतं. पण रानडेंचे वडील हे मोठे करारी होते, त्यांनी आईची समजूत काढली. पण या करारी स्वभावाचा सुद्धा मोठा फटका हा रानडेंना त्यावेळेला बसला. म्हणजे पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर खरं तर समाज सुधारणेचा आग्रह धरणाऱ्या रानडेंनी एखाद्या विधवेशी लग्न करणं अपेक्षित होतं, पण वडिलांनी अल्पवयीन कुमारिकेशी त्यांचा विवाह घडवून आणला. आणि ही गोष्ट त्या काळामध्ये लोकांना आवडली नाही. अनेकांनी त्यांच्या मर्मावरती बोट ठेवलं आणि मर्मावरती घाव घातले. याचं कारण असं की एकीकडे तुम्ही समाज सुधारणेचा आग्रह धरताय आणि दुसरीकडे तुम्ही अल्पवयीन मुलीशी लग्न करताय. त्यामुळं रानड्यांच्यावरती खूप टीकाही झाली, तीही त्यांना सहन करावी लागली. आणि आपणसुद्धा आपल्या तत्वापासून ढळलो याचंही दुःख त्यांना झालं. पण आपल्या वडिलांच्या पुढं त्यांचं काही चाललं नाही आणि आपल्या वडिलांना निराश करायचं नाही, अशी एक भावना त्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये होती. मग पुढे रानडे हे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये आणि नंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये आले. आणि मग मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक्युलेशनची जी पहिली बॅच होती त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे होते. म्हणजे BA MA LLB करत असताना त्यांनी उदंड वाचन केलं. म्हणजे विद्यार्थी दशा कशी असावी आणि त्या काळामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व कसं समृद्ध करावं हे खरं नव्या पिढीने न्यायमूर्ती रानडे यांच्या चरित्रातून खरं शिकलं पाहिजे. म्हणजे एकीकडे व्यास, वाल्मिकी, ज्ञानेश्वर, तुकाराम, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत या सगळ्यांचा अभ्यास करत असताना दुसरीकडे बकाल, बेकन, ॲडम स्मिथ, लुईस या सगळ्या पाश्चात्य विचारवंतांच्या विचारांचं आणि साहित्याचं चिंतन त्यांनी केलं. आणि त्यामुळं त्यांच्या जीवनवृक्षाला एक प्रकारची परिपूर्णतेची, सर्वज्ञतेची पालवी फुटणं ज्याला म्हणतात तसा प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये घडला आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे अधिक समृद्ध झालं. आपण योगी अरविंदांच्या विषयी ऐकलं असेल की योगी अरविंदांचं जीवनचरित्रसुद्धा त्यामध्ये लौकिकापेक्षा अलौकिकाचाच भाग जास्त आहे आणि त्यांच्या चरित्रामध्ये गूढरम्यतेचाही भाग खूप आहे. पण योगी अरविंद म्हणजे अरविंद घोष, त्यांचे वडील कृष्णघन घोष यांना असं वाटत होतं की आपल्या मुलाच्या कानावरती भारतीय संस्कृतीतला स देखील पडू नये. त्यामुळे त्यांनी परदेशामध्ये एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाला शिक्षणासाठी ठेवलेलं होतं. पण आणि या मुलांनी IAS व्हावं, IPS व्हावं अशी वडिलांची इच्छा होती आणि भारतामध्ये येऊन भारतीयांची सेवा करावी. पण अरविंदांच्या जीवनामध्ये घडलं ते वेगळंच की तिथे शिक्षण घेत असताना लोटस अँड डॅगर, इंडियन मजलिस या संघटनांशी त्यांचा संबंध आला आणि अरविंद जे IPS होण्यासाठी, IAS होण्यासाठी परदेशामध्ये गेलेले होते ते भारताच्या ओढीने भारतामध्ये आले. आणि त्याच काळामध्ये मॅक्स मुलर या विद्वानांनी उपनिषदांचा जो इंग्रजी अनुवाद केलेला होता त्यातला सेल्फ हा शब्द त्यांना खूप भावला आणि वेदांताचा एक कवडसा त्यांच्यापर्यंत पोचला आणि त्या ओढीने ते भारतामध्ये आले. हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण असं की न्यायमूर्ती रानडे ज्या इंदू प्रकाशमध्ये इंग्रजी विभागाचे संपादक म्हणून काम पाहत होते त्या इंदू प्रकाशमध्ये अरविंदांनी, केशव सखाराम देशपांडे त्यावेळेला संपादक होते आणि इंग्रजी विभाग न्यायमूर्ती रानडे पाहत होते. त्यावेळेला अरविंदांनी न्यू लॅम्प फॉर ओल्ड हा जो लेख लिहिला त्या लेखावरून बरंच वादंग निर्माण झालेलं होतं. तर तो लेख त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे हे इंदू प्रकाशचे संपादक होते. हा धागा मुद्दामून आपल्याला सांगितला पाहिजे कारण पुढे योगी अरविंदांनी आणि लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एकीकडे इंग्रजी विभागाचं संपादक पद इंदू प्रकाशमध्ये, ते केल्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इतिहास आणि इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर नाशिक
धुळे आणि पुणे या ठिकाणी न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं, ट्रान्सलेटर म्हणून काम पाहिलं आणि अगदी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. आणि म्हणून न्यायमूर्तींच्या योग्यतेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की ज्ञानाची व्याप्ती, दृष्टीची झेप आणि सुज्ञतेचा आवाका जर आपल्याला पाहायचा असेल तर तो न्यायमूर्ती रानडेंच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहावा लागेल. अगदी कुठल्याही कालखंडातल्या मापदंडांनी जर त्यांचं मोठेपण मोजलं तरीही ते महापुरुषच ठरतात, इतकी त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची आहे. म्हणजे हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की 1885 साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि राष्ट्रीय सभेला जोडूनच पुढे सामाजिक परिषद म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे जर सरकारी सेवेमध्ये नसते तरी A.O. ह्यूम यांच्या पुढाकाराने जी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली त्या संस्थापकांच्यामध्ये सुद्धा न्यायमूर्ती रानडेंचं नाव आलं असतं. पण याला जोडून जी सामाजिक परिषद सुरू झाली त्या परिषदेचं नेतृत्व मात्र न्यायमूर्तींनी अनेक वर्ष केलं आणि त्या परिषदेचा उद्देशच हा होता की सुधारणांच्यासाठीचं एक व्यासपीठ, भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुधारणांच्या दिशेनं जी पावलं पडत आहेत त्या सगळ्यांना एका व्यासपीठावरती आणणं आणि सगळ्या सुधारणांच्या ज्या वेगवेगळ्या वाटा आहेत ते सगळे प्रवाह जर एकत्र आले तर हा मोठा प्रवाह हा भारतभर असा प्रसृत करता येईल असा एक विचार त्यामागे होता. आणि त्यामागची जी सगळी दृष्टी होती ती रानड्यांची होती, हे आपण आवर्जून लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि लोकमान्यांच्या निधनानंतर आपण असं म्हणतो की 1920 नंतर गांधीयुग संपलं, टिळक पर्व संपलं आणि गांधी पर्व सुरू झालं. गांधीजी ज्यांना गुरु मानत असत ते नामदार गोखले, त्या नामदार गोखल्यांना न्यायमूर्ती रानडे हे गुरुतुल्य वाटत असत. म्हणजे गांधीजींनी धरलेला साधन शुचितेचा आग्रह, ज्याला आपण प्युरिटी ऑफ मीन्स असं म्हणतो, आणि नामदार गोखलेंनी सांगितलेलं राजकारणाच्या आध्यात्मिकरणाचा विचार, स्पिरिच्युअलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स, हे विचार म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांचा पुनरुच्चार होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. न्यायमूर्ती रानडे हे उदार मतवादी तत्त्वज्ञ होते. त्यांनी कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुठलीही टोकाची भूमिका ही समाजाला आणि देशाला कडेलोटाकडेच नेणारी असते आणि अशी टोकाची भूमिका ही माणसाच्या विवेकाचा घात करणारी असते. त्यामुळं त्यांनी कायम उदारमतवाद जो होता त्याची जोपासना कशी होईल याचा प्रामाणिक प्रयत्न हा त्या कालखंडामध्ये केला. हे न्यायमूर्तींचं वेगळेपण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. माणूस हाच त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता आणि त्यांनी आयुष्यभर जे विवेचन केलं, जे विचार मतप्रदर्शन केलं किंवा जे उपक्रम राबवले ते या माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच राबवले. म्हणजे त्यांची विचारधारा जर आपण विचारामध्ये घेतली आणि विचारांची एक एक प्रमेय त्यांनी जी मांडली त्याचं आज चिंतन केल्यानंतर न्यायमूर्ती रानडेंचा उदारमतवाद आजच्या काळामध्येही किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की प्रथम माणसांची बुद्धी ही मुक्त झाली पाहिजे, मग ती ही बुद्धीची मुक्तता अनेक गोष्टींपासून केली पाहिजे आणि ती करण्यासाठी काय केलं पाहिजे तर माणसाची कर्तव्यनिष्ठा ही जागृत झाली पाहिजे. मग नुसती कर्तव्यनिष्ठा जागृत होऊन चालणार नाही, त्याच्या सर्व शक्ती या परिणत झाल्या पाहिजेत, तरच मानव्याची प्रतिष्ठा ही वाढणार आहे. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की हे सगळं घडावं असं आपल्याला जर वाटत असेल तर धर्मकारण, अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण या सगळ्या गोष्टी परस्पर पूरक आहेत आणि त्यांचा समाज जीवनावरती मोठा परिणाम होत असतो. फक्त त्याचा समतोल राखला जाणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज धर्मकारण, अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण हे जे वेगवेगळे प्रवाह आहेत ते आपापल्या कप्प्यांमध्ये आहेत आणि त्या कप्प्यांमध्येच त्यांचं जे काही वावरण आहे ते सुरू आहे. तसं न राहता या सर्व प्रवाहांचा जर एकमेकांच्यावरती समाज जीवनावरती एवढा प्रभाव पडतो आहे तर त्याचा समतोल राखला जाणं महत्त्वाचं आहे, अशी एक भूमिका त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे यांनी मांडली.
आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की एकच एक काम करणं म्हणजे त्यातच तुम्हाला एक प्रकारचं कौशल्य आत्मसात करता येईल, हा लोकभ्रम आहे असं न्यायमूर्ती रानडे यांनी म्हटलेलं होतं. कारण जीवनाची विविध अंग आहेत आणि त्यांचा प्रभाव हा परस्परांच्यावरती पडणं हे अगदी स्वाभाविक आहे अशी त्यांची धारणा होती. आणि त्यामुळं भारताचं जे समाज जीवन आहे त्याच्या अधःपतनाची न्यायमूर्ती रानडे यांनी जी मीमांसा केलेली आहे, त्याची जी कारणं सांगितलेली आहे, त्याचं चिंतन आजच्या काळामध्ये सुद्धा आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. न्यायमूर्ती रानडेंनी भारतीय समाजाच्या अधःपतनाचं पहिलं कारण जर कुठलं सांगितलं असेल तर विवेकबुद्धीची पदोपदी होणारी प्रतारणा हे त्यांनी त्याचं एक कारण सांगितलं. आपल्या संतांनी विवेक आणिक वैराग्य हेची जाणावे महत्भाग्य असं म्हटलं आहे की शेवटी एखादी गोष्ट करावी की करू नये याविषयीचा सारासार विचार म्हणजे विवेक, त्या विवेकबुद्धीचीच प्रतारणा होताना दिसते. त्यामुळं ही विवेकबुद्धीची प्रतारणा ही थांबली पाहिजे असा रानडेंचा आग्रह होता. दुसरी गोष्ट म्हणजे अभिनिवेश. अभिनिवेश पुढे आला की विचारशक्ती माणसाची कुंठित होते. त्यामुळं विचारवंतांची कृतिशून्यता आणि कृतिवीरांची विचारशून्यता या दोन्ही गोष्टी समाजाच्या दृष्टीने खूप घातक आहेत. त्यामुळं अभिनिवेश शून्य जीवन जगता आलं पाहिजे. आणि पुढचा महत्त्वाचा जो विचार रानडेंनी त्या काळामध्ये सांगितला की नैतिक प्रेरणांपेक्षा पक्ष, संघटना आणि नेतृत्व यांच्या दबावाखाली वावरल्यामुळं सुद्धा समाजाचं अधःपतन होतं. दुर्दैवानं आज तीच परिस्थिती आपल्याला दिसते की विचारधारा बाजूला राहते, पक्षाची मूलतत्व बाजूला राहतात आणि राजकारण नावाची गोष्ट तिचाच आज कडेलोट होताना दिसतो. पण पक्ष, संघटन आणि नेतृत्व यापेक्षा नैतिक प्रेरणांना प्राधान्य दिलं पाहिजे. हा जो महत्त्वाचा विचार न्यायमूर्तींनी मांडला त्याचं खरं आज चिंतन केलं पाहिजे. त्यांनी पुढे सांगितलं की व्यक्तिमत्व नावाचं मूल्य समृद्ध होण्यासाठी माणसानी ऐहिक आणि प्रापंचिक उन्नतीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे व्यावसायिक निपुणता, त्याविषयीची असणारी उदासीनता ही समाजाच्या अर्थचक्राला कुठेतरी खंडित करणारी आहे असाही एक विचार त्यांनी मांडलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती आणि वर्ण, स्त्री आणि पुरुष असे अकृत्रिम हे जे अक्षम्य भेद निर्माण केलेले आहेत ते समाजाच्या अधःपतनाचं खरं कारण आहे. ही जी 5-6 कारणं न्यायमूर्तींनी त्या काळामध्ये सांगितली, आता न्यायमूर्तींना जाऊन जवळजवळ 120 वर्ष होतील, पण अजूनही समाजाचं अधःपतन त्याच कारणांनी होताना आपल्याला दिसतं. मग केवळ त्यांनी अधःपतनाची कारणं सांगितली का, तर या समाजाला भरारी घेण्यासाठी, त्यामध्ये आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि परिवर्तन घडण्यासाठी काय केलं पाहिजे, तर क्रांती हा एक मार्ग आहे. त्याविषयी न्यायमूर्ती रानडेंनी असं म्हटलं आहे की क्रांती हा सुद्धा एक सुधारणेचा मार्ग आहे, पण त्यामध्ये पडझड आणि मोडतोड खूप मोठ्या प्रमाणावरती होते. क्रांतीचा मार्ग निश्चित आहे, कायद्याने सुद्धा सुधारणा घडवून आणता येऊ शकते, पण विवेक आणि परंपरा यांच्या साह्याने सुद्धा समाज सुधारणा घडवून आणता येऊ शकते असं रानडेंना वाटत होतं. आता रानडेंचे हे सगळे परंपरेविषयीचे विचार ऐकल्यानंतर अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे की ते पुनरुज्जीवनवादी आहेत. पण असं जी मंडळी म्हणतात त्यांनी परंपरा हा शब्द समजून घेतला नाही, या शब्दाची व्याप्ती समजून घेतली नाही असं म्हणावं लागेल. परंपरा हा शब्द समाजातील सातत्य आणि अखंडत्व सूचित करतो. म्हणजे न्यायमूर्ती रानडेंनी समाजाला मानवी देहाची उपमा दिलेली आहे. जे देह, मानवी देह जसा वयानुसार बदलत असतो आणि देह बदलला तरी व्यक्तीची अस्मिता टिकून असते, तशी समाजाची अस्मिता ही परंपरेच्या रूपामध्ये टिकून असते. आणि त्यातला सत्मांश जर आपल्याला स्वीकारता आला तर त्या सत्मांशाच्या आधारे सुधारणा घडवून आणता येणं शक्य आहे, हे न्यायमूर्तींचं प्रतिपादन होतं. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि त्याला जोडून त्या काळामध्ये सामाजिक परिषदा होत असत. सामाजिक परिषदांच्या माध्यमातून काय प्रागतिक विचार वेगवेगळ्या भागांमध्ये चालू आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला काय करता येईल, एक मोठा प्रवाह त्यातून कसा निर्माण करता येईल याविषयीचं चिंतन होत असे.
आणि त्या चिंतनामध्ये किती प्रकारचे विषय त्यावेळेला आलेले आहेत की पुरुषांच्या लग्नाचं वय किती असलं पाहिजे, स्त्रियांच्या लग्नाचं वय किती असलं पाहिजे, लग्नातला खर्च किती असला पाहिजे, केशोपन थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, स्त्रियांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची चर्चा या परिषदांच्यामध्ये होत होती. आणि मग राज्यासारखी संकल्पना, हे राज्य म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नव्हे, सगळी लोकशक्ती ज्या राज्य नावाच्या संकल्पनेमध्ये सामावलेली असते, ती राज्य नावाची संकल्पना किती व्यापक आहे याची काही मांडणी ही न्यायमूर्तींनी त्यावेळेला केली. कायदा म्हणजे वेदिक ज्युरिस्प्रुडन्समध्ये वेन विजडम एंड्स लॉ बिगिन्स असं म्हटलेलं आहे. पण न्यायमूर्ती रानडेंनी सांगितलं की कायदा ही मोठी शक्ती आहे आणि बुद्धिनिष्ठ, विवेकनिष्ठ, शाश्वत अशी ती सत्ता आहे. आणि मग कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा समाजाचा सद्सद्विवेक जागृत झाला पाहिजे आणि तो जागृत होण्यासाठी लोकशाही समाज अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्या संबंध कालखंडाचा जर आपण विचार केला तर आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा असं एक द्वंद्व त्या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि दोन्ही गटातली माणसं आपापल्या विचारांनी पुढे जात होती आणि दोन्ही विचारांना मोठं बळ देणारे कार्यकर्ते दोन्ही विचारप्रवाहामध्ये सामील झालेले आपल्याला दिसत होते. पण राजकीय स्वातंत्र्य आलं आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर देश दुरवस्थेच्या दिशेनं जाईल असं न्यायमूर्ती रानडेंना वाटत होतं. म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांचा जयघोष करत असताना समाजाची प्रकृती देखील आपण विचारामध्ये घेतली पाहिजे. या विचारांचं त्यांनी जे प्रतिपादन केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं हे केवळ विचार व्यक्त करून न्यायमूर्ती थांबले नाहीत, तर कार्यकर्त्यांचं मोहोळ अशी महाराष्ट्राची ओळख ज्यांच्यामुळं निर्माण झाली त्याचं श्रेयसुद्धा मला वाटतं की न्यायमूर्ती रानडे यांना द्यावं लागेल. महात्मा गांधींनी म्हटलं आहे की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. पण हे मोहोळ कशामुळे निर्माण झालं तर ते महाराष्ट्रामध्ये संस्थात्मक कार्य जे न्यायमूर्ती रानडेंनी त्या कालखंडामध्ये उभं केलं त्या संस्थांच्या भोवती हे कार्यकर्त्यांचं मोहोळ निर्माण झालं. शेवटी त्या कालखंडामध्ये त्या काळासमोर म्हणून काही प्रश्न हे काळाने उभे केलेले असतात आणि त्याच्यावरती चिंतन करण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी कृतिशील असं काहीतरी घडण्यासाठी संस्था या उभ्या राहिल्या पाहिजेत असं न्यायमूर्ती रानडेंना वाटत होतं. त्यामुळं मग प्रार्थना समाजासारख्या संस्थेचं नेतृत्व त्यांनी केलं. मग सार्वजनिक सभा की त्या काळामध्ये जनता आणि सरकार यांच्यामधलं दुवा म्हणून सार्वजनिक सभेने काम पाहावं अशी त्यावेळेला अपेक्षा होती आणि खूप मोठी मंडळी सार्वजनिक सभेमध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या बरोबर होती. म्हणजे मालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर होते, नामदार गोखले होते, सार्वजनिक काका होते आणि पुढे सार्वजनिक सभेमध्ये 2 गट पडले आणि सार्वजनिक सभा फुटल्यानंतर पुढे टिळकांच्या गटाचं प्राबल्य हे सार्वजनिक सभेमध्ये आलं आणि मग न्यायमूर्ती रानडेंनी डेक्कन सभा सुरू केली आणि त्या डेक्कन सभेमध्ये सुद्धा वर्ण आणि धर्म या पूर्वग्रहापासून समाजाला मुक्त करणं किंवा राजकारणसुद्धा काही मूल्यात्मक विचार समोर ठेवून त्या दृष्टीनं काम करणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना स्वावलंबी करणं, या सगळ्या गोष्टीचं चिंतन हे त्या ठिकाणी होत होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये सार्वजनिक सभेमध्ये ज्या वेळेला रानडे काम करत होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पडलेला होता त्याचं सगळं सर्वेक्षण करून त्या संदर्भामधले लेख हे आपल्या त्रैमासिकामध्ये लिहून ते सगळं सरकारपर्यंत पोचवण्याचं काम हे त्या काळामध्ये केलं जात होतं. मला तर असं वाटतं की न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये उभा केलेल्या सगळ्या संस्था त्यांची जर नावं घ्यायची असतील तर आपल्याला हातामध्ये जपमाळ घेऊनच बसावं लागेल. इतक्या संस्था त्यांनी उभ्या केल्या. प्रार्थना समाजाचं नेतृत्व तर त्यांनी केलंच. सार्वजनिक सभा असेल, डेक्कन सभा असेल, त्यानंतर वक्तृत्व उत्तेजक सभा असेल, वेदशास्त्रोत्तेजक सभा असेल, त्यानंतर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असेल, पुणे नगर वाचन मंदिर असेल, वसंत व्याख्यानमाला असेल, हेमंत व्याख्यानमाला असेल, पुण्यातल्या बँकेचं त्यांनी केलेलं नेतृत्व असेल, टाऊन हॉल सारख्या संस्थेचं केलेलं नेतृत्व असेल,
हे सगळं पाहिल्यानंतर त्यांची दृष्टी ही किती दूर पाहणारी होती हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे नेहमी साहित्य संमेलनं आली की एक संदर्भ असा दिला जातो की ज्यावेळेला ही सगळी ग्रंथकार संमेलनं सुरू झाली, पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं निमंत्रण हे न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना पाठवलेलं होतं. आणि मग त्याला ज्योतिबांच्या खास शैलीमध्ये परखड आणि रोखठोक असं उत्तर ज्योतिबांनी दिलेलं होतं. पण या दोन त्यांचे मतभेद असले तरी मनभेद नव्हते आणि सुधारणांच्या बाबतीमध्ये अनेक विषयांच्यामध्ये त्यांच्यामध्ये मतैक्य होतं. ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं आपण विचारवंतांना एकदम असं बाजूला सारून काळाच्या पटलावरती त्यांचं मूल्यमापन करत असताना अधिक गांभीर्याने ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये स्नेह होता, त्यांच्यामध्ये विचारांचं आदानप्रदान होत होतं. फक्त कोणत्या दिशेने जायचं या बाबत मतभेद असले तरी मनभेद अजिबात नव्हते. दोघांच्यामध्ये स्नेह होता, एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं आणि ज्योतिबांच्या अनेक उपक्रमांना पाठिंबा देण्याचं काम जसं न्यायमूर्ती रानडेंनी केलं तसं न्यायमूर्ती रानडेंना ज्या ज्या वेळेला मदत हवी होती त्या त्यावेळेला ती ज्योतिबांनी केलेली आहे. ही गोष्ट आपण आवर्जून लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सगळं संस्थांचं जाळं उभा करत असताना आणि त्यातून समाज जीवनाला गती देत असताना रानड्यांच्यावरती काही कमी टीका झाली नाही. हे संस्थात्मक कार्यामध्ये तुम्हाला हारापेक्षा प्रहारच अधिक मिळतात ते देखील त्यांच्या वाट्याला आले. पण तरीसुद्धा संस्थात्मक काम त्यांनी जे उभं केलेलं आहे आणि त्यातल्या कित्येक संस्था आजही इतकी वर्ष झाली तरी कार्यरत आहेत. त्यामुळं संस्थात्मक कामाची पाया उभारणी आणि त्यातून समाज जीवनाला गती देण्याचं काम हे सगळं कशामुळे होऊ शकलं? माणूस जर स्वतःच्या मतांविषयी खूप आग्रही असेल आणि टोकाची भूमिका घेणारा असेल तर हे संस्थात्मक काम उभं राहू शकत नाही. सुसंवाद आणि समन्वय हा त्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे प्रार्थना समाजाचं नेतृत्व करत असताना राजाराम मोहन राय यांनी सुधारणेच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडलेली होती तो विचारसुद्धा प्रार्थना समाजाच्या माध्यमातून प्रसृत करण्याचं काम हे न्यायमूर्ती रानडेंनी केलेलं आहे. विशेषतः जातीयता पाळण्याचा निषेध असेल किंवा बालविवाहाचा विरोध असेल, विधवा विवाहाला दिलेलं उत्तेजन असेल किंवा त्यावेळेला तर रानडेंनी पुढं जाऊन असं म्हटलेलं होतं की विवाहित पदवीधरांना पारितोषिकं देऊ नका, या पद्धतीने त्यांचा विचार त्यांनी व्यक्त केलेला होता. त्यामुळं आपलं काम करत असताना इतर विचारधारांशी सुद्धा म्हणजे आता प्रार्थना समाजाचं नेतृत्व करत असताना ब्राह्मो समाजामध्ये घटनेमध्ये आणि तत्त्वज्ञानामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या देखील दूर करण्याचं काम हे न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेला केलेलं आहे. आणि विशेषतः भागवत धर्मातील संत आणि ऋषींची जी उपासना आणि परंपरा होती ती प्रार्थना समाजाच्या अंगणामध्ये आणून तिला अधिक व्यापक रूप देण्याचं काम हे त्या काळामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी केलं. न्यायमूर्ती रानडेंचं सार्वजनिक जीवन हे अतिशय पारदर्शक होतं आणि त्यामुळं ते लोकांच्या समोर सतत राहिलं. पण त्यांचं वैयक्तिक जीवन जे होतं म्हणजे ज्या सुधारणांच्यासाठी ते बाहेर काम करत होते त्या सुधारणांनाच घरामधून किती विरोध होता हे त्यांच्या पत्नीने लिहिलं. रमाबाई रानडेंनी जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्यांच्या आठवणींच्या संदर्भामध्ये त्यातून हे आपल्या डोळ्यासमोर येईल. म्हणजे ज्या विचारांच्या परिवर्तनासाठी समाजामध्ये काम करायचं त्या विचारांना घरामध्येच विरोध असणं या गोष्टीसुद्धा त्यांच्या वाट्याला आल्या. म्हणजे त्यांची जीवनशैली कशी होती तर पहाटे 3:30ला ते उठत असत, 3:30 ते 5:30 मग तुकारामांचे अभंग आणि संस्कृत वेचे यांचं पठण ते करत असत आणि 5:30 वाजल्यापासून रात्री 11:30पर्यंत मग दिवसभरामध्ये नोकरी आणि उरलेल्या काळामध्ये संस्थात्मक काम हे सगळं सुरू होतं. आणि रमाबाई रानडेंनी ज्या आठवणी लिहिलेल्या आहेत त्या आठवणींच्यामध्ये त्यांनी सांगितलं की घरामध्ये असणारी हट्टी बहीण, त्यानंतर काकू आणि आई त्यांना वाटेल तसं बोलत असत पण त्यांना कधीही उलट शब्द हा रानडेंनी उच्चारला नाही. रमाबाईंनी एक आठवण सांगितली आहे
आणि ती मोठी काळजाला चटका लावणारी आहे की घरामध्ये झाडत असताना जर कागदाचा एखादा तुकडा त्या झाडण्याच्या मध्ये आला आणि त्यावरचा मजकूर काय आहे हे वाचावंसं वाटलं तर तिकडून सासू आणि नणंद म्हणत असत की तुला काय वाचायचं आहे ते वर जाऊन वाचा आणि नाचा, आमच्या समोर वाचणं म्हणजे आमचा अपमान आहे. म्हणजे पुणेसारखं विद्येचं माहेरघर, न्यायमूर्तींच्यासारखा विद्वान आणि समाज सुधारणेसाठी काम करणारा माणूस, त्या घरामध्ये स्त्री जन्माची ही कहाणी होती. म्हणजे ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर रानड्यांनी घराबाहेर समाज सुधारणेसाठी जे काम केलं ते किती मोलाचं होतं हे आपल्या लक्षामध्ये येईल. आणि पुढे रमाबाईंनीसुद्धा न्यायमूर्ती रानडेंची संस्थात्मक कामाची जी परंपरा होती ती पुढं चालवली. मग हुजूरपागा असेल, सेवा सदन असेल, महिला परिषद असेल, या सगळ्याच्या माध्यमातून त्याने जे काम रमाबाईंनीसुद्धा केलं आणि पुढे रानड्यांच्या नंतर 20-25 वर्ष केलं, ही सुद्धा अतिशय मोलाची गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये रानड्यांचा जो मित्रपरिवार होता तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की न्यायमूर्ती तेलंग, डॉक्टर भांडारकर, लोकहितवादी, सार्वजनिक काका, दादाभाई नवरोजींच्यापर्यंत त्यांना मानणारा एक मोठा वर्ग हा भारतभर होता. म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसांनी भारतभर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवायची अशी जी परंपरा त्या शतकामध्ये निर्माण झालेली होती, त्यातले एक महत्त्वाचे म्हणून न्यायमूर्ती रानडेंच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. एकदा नामदार गोखले सहज बोलताना असं म्हणाले होते की त्या काळामध्ये पदवीधरांची जी गुणवत्ता आहे ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि डॉक्टर भांडारकर आणि रानडे यांच्या योग्यतेचे विद्वान मिळणं कठीण आहे. तर त्यावरती लोकमान्य असं म्हणाले होते की येत्या 100 वर्षामध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या योग्यतेचा माणूस मिळणं हा खरोखरीच कठीण आहे. आणि शेवटी इतिहास हा तर त्यांचा आवडताच विषय होता. म्हणजे माणसं इतिहास घडवतात आणि ती गेल्यानंतर इतिहास त्यांची दखल घेत असतो. वर्तमानाला साक्षी ठेवून वर्तमानाचा विचार करीत भविष्याचे वेध, भूतकाळाला साक्षी ठेवून वर्तमानाचा विचार करीत भविष्याचे वेध हे घेता येत असतात. हा त्या दृष्टीने इतिहास महत्त्वाचा असतो. पण इतिहासाचं अवलोकन करत असताना ते पाश्चात्यांच्या नजरेतून न करता या देशामध्ये राहणारी जी माणसं आहेत त्यांनी त्यांच्या भूमिकेतून केलं पाहिजे, हा जो न्यायमूर्ती रानडेंचा आग्रह होता. आणि त्या आग्रहातून त्यांनी त्या काळामध्ये जे लेखन केलेलं आहे मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये ते सुद्धा खूप मोलाचं आहे. त्यामुळं एकीकडे हे विचार प्रतिपादन, दुसरीकडे त्या विचार प्रतिपादनाला त्यांनी दिलेली कृतीची जोड आणि उभं केलेलं संस्थात्मक काम आणि तो संबंध काळ की सगळ्या दृष्टीने प्रतिकूल, त्या प्रतिकूल काळामध्ये आज आपण ज्यावेळेला मागे वळून पाहतो त्यावेळेला रानड्यांनी जे काम उभं करून ठेवलेलं आहे त्याला आपण अभिवादनच केलं पाहिजे. आजन्म सरकारी सेवेमध्ये राहून ज्यांची राष्ट्रनिष्ठा ही तसूभरही ढळली नाही आणि संस्थात्मक कामाचे डोंगर उभे करून ज्यांनी समाज जीवनाला मोठी गती दिली, अशा न्यायमूर्ती रानडेंना आदराने अभिवादन करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.